काढण्यात आलेला आहे आणि हा लॉंग मार्च शहापूर इथून 14 सप्टेंबरला निघालेला असून आज मंत्रालयावर धडकणार होता। आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आलाय। मुलुंड नवघर पोलिसांनी आदिवासी मोर्चेकऱ्यांना सध्या अडवलेलं आहे। आणि आज संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, हा लॉंग मार्च आता अडवण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे। प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारे उपाययोजना करता येत आहे? सध्या तरी हा मोर्चा मुलुंडच्या संभाजीनगर इथले जे मैदान आहे त्या मैदानाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। कारण की मुंबईच्या दिशेने जर हा मोर्चा आला तर आज अगदीच चालू दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सगळ्या मुंबईतच होईल। आता मराठा मोर्चामुळे ज्याप्रमाणे झाली होती त्याप्रमाणे, त्यामुळे संभाजीनगरचे जे मैदान आहे त्या मैदानामध्ये या सगळ्या मोर्चेकऱ्यांना सध्या थांबवण्यात येत आहे आणि त्यामुळे सध्या हा जो मोर्चा आहे तो विविध मागण्यांसाठी आलेला आहे। एकतर आरक्षणाच्या संदर्भातला हा त्यांचा मोर्चा आहे, त्यांचं बंजारा आणि बंजारामधलं जे त्यांचं आरक्षण आहे त्या संदर्भातला मोर्चा आहे। विविध मागण्या घेऊन हा मोर्चा शहापूर इथून निघालेला आहे। 14 तारखेला हा मोर्चा निघाला आणि त्यांच्याबरोबर सगळे आदिवासी आणि त्यांचे जे नेते आहेत ते एकत्रित चालत हे ठाण्याच्या वेशीपर्यंत पोहोचले आणि आज ज्यावेळी ठाण्याच्या वेशीपर्यंत पोहोचले त्यावेळी मुलुंडच्या टोल नाक्या इथे त्यांना सध्या थांबवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता याच्यापुढे पोलीस त्यांची समजूत घालून त्यांना बाजूला करत आहेत आणि वाहतूक कोंडी पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निस्ताराचा प्रयत्न हा पोलिसांकडून सध्या सुरू आहे। अगदी धन्यवाद अक्षय या माहितीसाठी। त्यामुळे या मोर्चेकरांची मनधरणी कशा पद्धतीने केली जाते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।